मी फक्त एवढं सांगायला आलो मित्रांनो, आज महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितली तर 12-12.25 कोटी आहे आणि देशाची जर बघितली तर 130 ते 35 कोटी. जगाची जर बघितली तर 800 ते 850 कोटी लोकसंख्या आहे. परंतु जेव्हा या ठिकाणी सजीवाची निर्मिती झाली, बरोबर आहे, त्याच्या उत्क्रांतीचा इतिहास आपण जर बघितला तर ती थेरी मांडली होती चार्ल्स डार्विन, बरोबर आहे. कशासाठी मांडली होती मी बाकी सायन्स बद्दल तुम्हाला नाही सांगणार, परंतु या भारतामध्ये किंवा कमीत कमी महाराष्ट्र घेऊ आज आपण, जे मोठमोठे ठेकेदार आपण ज्यांना समजत जायचो, कॉन्ट्रॅक्टर समजत जायचो, बरोबर आहे, तो एक फक्त काही लोकांनी घेतलेला ठेका होता आणि त्या ठोक्याला मोडून काढण्याचं आणि त्यांना आव्हान देण्याचं काम, प्रत्येक घराघरामध्ये ठेकेदार होण्याचं काम जर कोणामुळे आज रोजी ही उत्क्रांती जर होत असेल आणि नव्याने परत निर्माण होत असेल तर ती फक्त हर्षद बर्गे सर. सोपी गोष्ट नाही, ही एक चैन पद्धती. सरांनी आपण बघतो की पेपर वाचतो आपण, पेपर मध्ये एक जर न्यूजपेपर जर आपण काढला लोकमत सारखा तर कमीत कमी 1 ते 2 लाख शब्द असतात मॅडम. किती असतात? 1 ते 2 लाख शब्द. त्या एका शब्दातला धागा पकडलेला आहे सरने फक्त कुठला? टेंडर, बरोबर आहे. आणि सर ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये त्या पेपर मधला एक शब्द पकडला टेंडर, त्या टेंडरच्या मार्गदर्शन म्हणजे टेंडर हा शब्द घेऊन तुम्ही जे आज पुढे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तरुणाला एक ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या जीवावरती त्यांना स्वतः एक स्वावलंबी व्हावं आणि एक छोटा मोठा उद्योजक व्हावं, बरोबर आहे, ही प्रेरणा घेऊनच या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये ही एक प्रेरणा घेऊन मी तुमच्याकडून तुमच्यातला एक शब्द या 3 दिवसामध्ये एक मला मागाशी जाणवला, तो म्हणजे की महिला जे एस जो आपण म्हणतो की स्वयं सहायता महिला बचत गट जे असतात ग्रामीण भागामध्ये येतात, शहरी भागामध्ये येतात, ते फक्त कशासाठी येतं? सरांनी मागाशी सांगितलं की ते फक्त कुठल्या तरी कर्ज घ्यायचंय याच्यासाठी तो समूह तयार झाला, बरोबर. ते कर्जाचं स्वरूप हे उद्योगात आणलं नाही, आणखी किंचित प्रकारे फक्त ते कुठपर्यंत आले? मसाला आणि पापडापर्यंत आले, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग काहीच नाही केली, त्याचं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे का? नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर कमर्शियल ठेकेदारी पद्धती आलेली का? नाही. सर मी अवश्य माझ्या तालुक्यामध्ये आणि माझ्या जालना जिल्ह्यामध्ये तो तुमचा धागा धरून महिलाला स्वावलंबी बनवेल, ठेकेदार बनवेल आणि त्याचबरोबर इंडस्ट्रियलायझेशन बनवण्याचं देखील माझं हे स्वप्न असेल पुढचं, आणि ते तुमच्या प्रेरणेने असेल. मी एवढी आजच्या या प्रसंगी तुम्हाला एक ग्वाही देतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यासारख्या तरुणाला मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन घराघरापर्यंत आम्ही परत हा इथून घेतलेला तुमचा जो शब्द आहे तो देखील पुढे घेऊन जाऊ की गावागावामधून प्रत्येक गावामध्ये एक तरुण एक उद्योजक व्हावा, ही देखील माझी एक संकल्पना आज मी तुमच्याशी शेअर करतोय. उद्या मी तुमचा एक गाव, आमच्या जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 1076 गाव आहेत, तर त्याची एक सुरुवात म्हणून 117 गाव माझ्या घनसंगी तालुक्यात आहेत. तर अवश्य तुमचा 117 गावातून एक मुलगा मी या ठिकाणी म्हणजे इथं नाही घेणार, परंतु माझ्या तालुक्याच्या ठिकाणी एक मुलगा जमा करेन आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा प्रोग्राम एका तालुक्यात नव्हे तर 8च्या 8 तालुक्यामध्ये तुमचा निश्चित पुढच्या काही महिन्यामध्ये म्हणजे फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये जेणेकरून तुमचा जो वाढदिवस आहे तो देखील आमच्याच तालुक्यामध्ये होईल, हा एक तुम्हाला शब्द देतो. आणि तुमच्या सर्व टीमचे देखील मनापासून कौतुक करतो की काय झोकून देऊन काम करतात, बरोबर आहे. आता इथं 3 दिवसामध्ये काय मिळालं काय नाही याच्याबद्दल नाही, परंतु त्यांची मेहनत बघा. हा मुलगा कमीत कमी 18 ते 17 वर्षाचा मुलगा आहे. सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नुसता कॅमेरा समोर बघतो. म्हणजे सर जेवढं झोकून देत आहेत तेवढंच काम तो देखील करतो. त्या मॅडम दोघी पण त्यांच्या बेसवरती म्हणजे त्यांना जेवढं काम दिलेलं आहे ते प्रॉम्प्ट काम करतात. आणि आपली जिम्मेदारी काय होती की सरांनी जे काय एक शब्द घेऊन ज्ञान देण्याचा आपल्याला प्रयत्न केला ते ज्ञान आपण 3 दिवसामध्ये मिळू शकत नाही, परंतु त्याच्यापैकी जी काही हिंट्स त्यांनी आपल्याला दिलेली कुठं कुठं काय काय करायचं, बरोबर आहे. कोणी नाराज झालं असेल की आपल्याला काही शिकायला मिळालं नाही, बरोबर आहे. शिकायला तुम्हाला मरेपर्यंत येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? मी कायमस्वरूपी काय आहे
विद्यार्थी आहेत, बरोबर. हे आपण देखील कायमस्वरूपी काय तर विद्यार्थी येतं. आज एक आपल्यासारखा तरुण, आपल्यातलाच कोणीतरी एक तरुण महाराष्ट्रामध्ये नाव कमवतोय, आपल्यासारख्या लोकांना उद्योजक बनवतोय, याच्यापेक्षा मोठी आपल्यासारख्याला भाग्यवान गोष्ट कुठली पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे कोणी निराश होऊ नका, कोणी निगेटिव्ह राहू नका. आपल्याला जे करायचे ते पूर्णपणे झोकून द्या, कारण की लावली हळद पिवळं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काम करत जावं लागणार आहे. सर म्हटले 50 टेंडर. सर मी काय फक्त याच्यासाठी टेंडरिंग किंवा इथं मला येऊन कुठले तरी टेंडर घ्यायचे, एखादा व्यावसायिक बनायचे, ह्या गोष्टी मी आयुष्यामध्ये पैशाला कदापि महत्व नाही दिले. परंतु असे जे शिबिर आहेत महाराष्ट्रामध्ये, कुठलेही शिबिर मी आतापर्यंत एकही शिबिर सोडले नाही. माझे तब्बल 1.5 ते 2 लाख वर्षाकाठी हे शिबिरासाठी जातात. फक्त मी काय करतोय सध्या, ज्ञानार्जन, जिथून मला काय शिकायला मिळते, बरोबर आहे. मी नेक्स्ट माझी काय, सर आज काम करतायत, बरोबर आहे, महाराष्ट्रासाठी काम करतात. मग माझं एक कर्तव्य, मी कुठेतरी गावात जाऊन काम केलं पाहिजे, बरोबर आहे. सरचं नेटवर्क, सरचा जो एम आहे की मला हे ड्रीम, माझं पैसा कमवणं त्यांचे ड्रीम आहे का, आणि पैसा कमवला की त्यांनी, तर काय आपल्याला माहिती की अंबानीपेक्षा मोठी होऊ शकत नाहीत ती, बरोबर आहे. कारण की ते लोक जे आहेत ते त्यांच्या मेंदूच्या हिशोबाने, कारण की माहिती आपल्याला 4 सेक्टर आहेत. एक प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्सरी सेक्टर आणि क्वार्टरनरी सेक्टर. क्वार्टरनरी सेक्टरचा यूज सर करतात आज, बरोबर आहे. प्रायमरी सेक्टर म्हणजे जिथं फिशरी चालते, जिथे शेती चालते ते. दुसरे इंडस्ट्री, दुसरी कुठले तर उद्योजक ज्याला आपण म्हणतो ते कुठल्या क्षेत्रामध्ये येतात, ते इंडस्ट्री म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. तृतीय म्हणजे मॅडम जॉब करतायत. आणि चौथं जे इंटेलिजन्स, बरोबर आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो ना, तर सर त्या फील्डमध्ये काम करतात. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की सरांना आपण चालना दिली पाहिजे, आणि सरला जेवढी आपण चालना दिली तेवढे आपल्यासारखे उद्योजक या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेही कुठल्याही गव्हर्नमेंटची तुम्हाला गरज नाही, किंवा गव्हर्नमेंटकडून कुठल्या आमदाराकडे जायची गरज नाही. 4 पैसे मला द्या, 4 पैसे मला द्या, 4 पैसे मला द्या मागण्याची. सर तुम्हाला व्यवस्थितरित्या स्वावलंबी करण्याच्या नादात आहेत, एवढं निश्चित मी सांगतो. आणि सर आपले या कार्यशाळेच्या माध्यमातून, कारण की मी एक लढवया माणूस आहे, मी अनेक चळवळी महाराष्ट्र म्हणजे स्वतः करतोय. स्वतः जशी तुम्ही चळवळ उभी केली तशी मी जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी चळवळ उभी केली. आता सर बघतेत माझी स्ट्रॅटेजी दिली, मी म्हणजे नेहमी लढतच राहतो. विद्यार्थी चळवळ बघितली, महिलाची चळवळ बघितली, शेतकऱ्याची चळवळ असेल, आदिवासीची चळवळ असेल, एसी, असे जे काय घटक आहेत छोटे छोटे, या सगळ्या चळवळीमध्ये मी मागील 5 वर्षापासून राजकारणात मला अनुभव नव्हता, म्हणून मी राजकारणात 3 वर्षापासून आलो. वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाचा तालुका अध्यक्ष झालो. मी सध्या युवकचा जिल्हाध्यक्ष. परंतु मी कधी आतापर्यंत निवडणूक लढली नाही. परंतु निवडणुकीचं देखील आता यांचं जसं मी बघितलं की निवडणुकीत टेंडर कुठल्या पद्धतीचे आहेत, मी त्यावेळेस तो शब्द ऐकला की हे कॅटरिंगचे टेंडर वेगळं असतं, कॅमेऱ्याचे टेंडर वेगळं असतं, त्या मंडपवाल्याचं टेंडर वेगळं असतं. त्या सगळ्या गोष्टीचा मी देखील बारकाईने अभ्यास केला. परंतु मी ते टेंडर माझ्या काही मित्राला गावातल्या देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस माझ्या तालुक्यातल्या ज्या तहसीलदार होते त्यांना विचारत होते, मॅडम हे आमचे 4-5 मित्र आहेत, यांना एक काम द्या, टेंडरिंगचं काम द्या, हे मंडपचं काम यांना द्या, हे काम त्यांना द्या. असं मी ज्यावेळेस सांगत होतो त्या मॅडमच्या तोंडून फक्त एकच शब्द येत होता, सर हे टेंडर पद्धतीनं काम चालतं आणि जिल्ह्यावर दूध दिले. आणि मग तो शब्द धरून मी म्हटलं आपल्याला या शब्दाला धरून परत कुठेतरी येऊ. आणि मी ते मी युट्यूब नावाची गोष्ट इमानदारीने तुम्हाला, मला काय खोटं बोलून तुमच्याकडून 4 पैसे मिळणार नाही. युट्यूब नावाची गोष्ट मी शक्यतो बघतच नाही. आता आज इथं आलोय मी, इथं आल्यापासून अक्षरशः माझा फोन 70% स्विच ऑफ होता. जर माझा फोन चालू राहिला दिवसभरामध्ये मला 1000 कॉल येतात. माझा फोन तुमच्याकडे देतो, उद्यापासून फक्त बघायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती फोन येतात. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की सरनं जे आज सुरू केलेली मोहीम आहे ही आपल्याला घराघरात न्यायची, तेव्हाच्या महाराष्ट्राचं कुठेतरी भलं होणार आहे. या राजकारणी लोकांच्या या उद्योगाच्या नादी लागून आपलं भलं होणार नाही. आपणच स्वतः उद्योगी होऊ, आपणच स्वतः ठेकेदार होऊ, तेव्हाच आपलं चांगलं होणार आहे, आपल्या सोबतच्या लोकांचं चांगलं होणार आहे. ही मोहीम ज्या पद्धतीने सरनं राबवली त्या मोहिमेची मी मनापासून आमच्या घनसंगी तालुक्याच्या वतीने, जालना जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व तरुणाच्या वतीने सर आपलं खूप खूप मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो. धन्यवाद मला बोलायला संधी दिली त्याबद्दल.